महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषा नाही तर खाण्यापिण्याच्या रीतीभातीही बदलतात. महाराष्ट्रात उत्तरेकडील राज्य गहू हे मुख्य अन्न पिकवतात आणि दक्षिणेकडील राज्य हे केवळ भाताच्या विविध पदार्थांवर भूक भागवणारे आहे. त्यांच्या मधोमध महाराष्ट्राचे स्थान आहे. त्यामुळे त्यास सँडविच स्टेट असेही म्हणतात. पण त्याचमुळे चौरस आकार ही संकल्पना महाराष्ट्री माणसाच्या रोजच्या साध्या जेवणातही प्रत्यक्षात उतरली आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य सगळ्या प्रकारची फळे, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अशा साऱ्या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविध अंगांनी समृद्ध झाली आहे. बांद्यापासून तर चांद्यापर्यंत आणि जळगावपासून तर सोलापूरपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे त्यांचे स्वतःचे असे खाद्यवैशिष्ट्य आहे. ते त्या मातीत इतके रुजलेले आहे की तेथील मुले शिक्षण, नोकरीनिमित्त अन्य प्रांतात वा परदेशात गेली तर जाताना पापड, लोणची, भाजणी, मेतकूड या सर्वसाधारण पदार्थांबरोबरच त्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या अनेक वस्तुवैशिष्ट्यांचे ओझे हसत हसत घेऊन जातात. महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाच्या सीमारेषा ह्या नुकत्या भौगोलिक नाहीत तर सांस्कृतिकही आहेत. प्रत्येक विभागाच्या त्या सीमारेषे परिघात एक वैशिष्ट्यपूर्ण विभागीय खाद्यसंस्कृती उदयाला आली आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीचा संबंध तेथील भौगोलिक हवामान, पीक पाणी आणि आर्थिक संपन्नता यांच्याशी असते. त्या भागात होणारे अन्नधान्य हाच त्या भागातील लोकांच्या खाण्याचा मुख्य भाग असतो. त्या बाबतीत महाराष्ट्र विविधता आहे. एकूणच पूर्ण महाराष्ट्रात भातापेक्षा भाकरी खाण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्वारी, बाजरी, तांदळाची आणि नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जाते. पालेभाज्या, कडधान्य, मोड आलेले पदार्थ यांना ग्रामीण महाराष्ट्रात सगळीकडे प्राधान्य आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती काजू, बेदाणे आणि केशर घातलेले पदार्थ खाण्याची नाही. महाराष्ट्रात साधेपणाने बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. विदर्भाची सुपीक काळीशीर माती आणि भाज्या व फळे या विविधता यामुळे तेथील खाद्यसवय मूलतः शाकाहारी आहे. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, चटण्या कोथिंबिरीचे पानातून ओसंडून वाहतात की काय अशी शंका यावी इतके प्रकार. लोणची, पापड आणि वडे, भजे, बोंडे यांचे अनेक प्रकार इथे चाखण्यास मिळतात. आंबट, तिखट, गोड या टोकाच्या चवी वैदर्भीय खाद्यसंस्कृतीत गुण्यागोविंदाने नांदतात. महाराष्ट्रीय लोक मनापासून अन्न हे पूर्ण ब्रह्म हे तत्त्व पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीचा अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवासमान आहे. तेथील माणसे अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात. जर आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा.